लोकसभेत विधेयक सादर, मात्र विरोधकांनी घातला गोंधळ। एमपीएससीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात तक्रारदार पलटला, पुन्हा परीक्षा घेण्यासाठी बनाव रचला। तक्रार बनावट असल्याची एमपीएससीतील सूत्रांची माहिती। औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीचा बनाव, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं स्पष्टीकरण। राज्य लोकसेवा आयोगानं पेपरफुटी नाकारली। नंदुरबारच्या अकॅडमीतून एमपीएससीचा पेपर फुटला, आमदार रोहित पवारांचा आरोप। सीबीआय मार्फत चौकशीची मागणी। पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची लढाई सुरूच राहणार, 9 ऑगस्टला मुंबईत सीजेपीसह विद्यार्थी संघटनांचा संयुक्त मोर्चा। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद। वांगचुक यांचं राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, सर्वांनी बापूंच्या अहिंसेच्या मार्गावर चाला, वांगचुक यांचं आवाहन। नीट आंदोलन प्रकरणातील आंदोलक रिया अहिर पोलीस ठाण्यात, सोशल मीडियावरील धमक्या, आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केली तक्रार। मराठा आंदोलक मनोज जरांगेने 29 जुलैला बैठक बोलावली, पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार। कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। मेरिटवर देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होऊ शकतात, राऊतांचं विधान। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यासह सोलापुरात महामोर्चा। एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी। कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय, शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी। नितीन गडकरी टार्गेटवर। माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचला, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। सांगलीकरांचा पूरप्रश्न कायमस्वरूपी सुटणार, मिशन महाराष्ट्र रिजिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट। उजनी धरण 93% भरलं, भीमा नदीपात्रात विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यात उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये टँकरची संख्या दुप्पट, 256 गावात पाणी टंचाई, 125 टँकरनं पाणी पुरवठा। नोएडातील सोया चाप बनवणाऱ्या कारखान्यातला किळसवाना व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट, संबंधितांवर कारवाईची मागणी।